या व्हिडिओमध्ये आपण फॉल या पिक्चरची स्टोरी बघणार आहोत। पिक्चरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक कपल दाखवतात। त्या कपलचं नाव बेकी आणि डेरेन असते। सोबतच हंटर नावाची त्यांची मैत्रीण दाखवतात। ते तिघेजण ट्रेकिंग करत असतात। ते वर चढतच असतात तोपर्यंत डेरेनला एका पक्ष्याचं घरटं दिसतं आणि तो त्या घरट्यामध्ये हात घालणार असतो तेव्हा त्याच्यातून एक पक्षी बाहेर येतो आणि त्यामुळे डेरेनचा बॅलन्स बिघडतो आणि तो खाली पडतो। त्याला खाली पडताना बघून बेकी खूप घाबरते आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, परंतु डेरेनची रस्सीची क्लिप निघाल्यामुळे तो खाली पडतो आणि मरण पावतो। पुढचा सीन आपल्याला एका वर्षानंतरचा दाखवतात। त्यामध्ये बेकी डेरेनला मिस करताना दिसत आहे आणि ती अजून त्याला विसरलेली नसते आणि दारू पीत असते। तिने अजूनही डेरेनच्या अस्थी विसर्जित केलेल्या नसतात। तेवढ्यात तिची मैत्रीण हंटर तिथे येते आणि तिला एका टॉवरचा फोटो दाखवून त्या टॉवरवरती ट्रेकिंग करण्याबद्दल विचारते। हंटर तिला सांगते की या टॉवरची उंची 2000 फीट आहे, जिथे कोणीही जाऊ शकत नाही। तिथे आपण जाऊया। बेकी खूप उदास असते, त्यामुळे ती ट्रेकिंग करण्यासाठी तयार नसते। हंटर तिला सांगते जेव्हा आपण टॉवरवरती असू तेव्हा तिथून तो डेरेनची राख हवेमध्ये पसरून दे, म्हणजे त्याच्याही आत्म्याला शांती मिळेल। फायनली त्या दोघी तिकडे जायला निघतात आणि जाता जाता गाडीतून हंटर तिच्या मोबाईलमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढते आणि ते तिच्या इन्स्टा आयडी वरती शेअर करते। त्या दोघी त्या टॉवर जवळ पोहोचतात तेव्हा त्यांना समजते की त्यांनी आतापर्यंत एवढ्या उंच टॉवरवरती कधीच चढाई केलेली नाही। त्या दोघींना भीती तर खूप वाटत होती, परंतु त्या हळूहळू टॉवरवरती चढू लागतात। काही वेळातच त्या दोघींना समजते की आपण टॉवरच्या मध्यभागी आलेलो आहोत, जिथे हवा खूप जोरजोरात वाहत असते। जेव्हा बेकी खाली बघते तेव्हा ती खूप घाबरते, कारण तिने जवळजवळ 1 वर्ष ट्रेकिंग केलेलं नसतं। बेकी वर चढत असताना नकळत शिडीचा एक खिळा पडतो आणि ते तिला माहीत नसतं। फायनली त्या 2000 फूट म्हणजेच टॉवरच्या अगदी टोकाला पोहोचतात आणि त्यांना खूप आनंद होतो। त्या दोघी जणी खूप फोटो काढतात आणि ड्रोनच्या साहाय्याने व्हिडिओ शूटिंग सुद्धा करतात आणि इंस्टाग्राम वरती अपलोड करतात। यानंतर हंटर एक हात सोडून स्टंट करत असते आणि ती बेकीला तिचे फोटोज आणि व्हिडिओज काढायला सांगते। त्यानंतर बेकी सुद्धा डेरेनच्या अस्थी हवेमध्ये उडवते आणि खूप इमोशनल होते। यानंतर त्या दोघी जणी खाली उतरायला बघतात। पहिल्यांदा बेकी खाली उतरत असते, परंतु वर चढत असताना शिडीचा एक खिळा पडल्याने शिडी तुटते आणि बेकी हवेमध्ये लोंबकळते, परंतु रस्सी बांधलेली असल्यामुळे ती जमिनीवर पडत नाही। हंटर तिला वरती खेचते। आता त्यांच्याकडे खाण्याचे काहीच सामान नसते। बेकीच्या पाठीवरती जी बॅग असते ती टॉवरच्या एका डिशवरती जाऊन पडलेली असते, जिथं पोहोचणं खूप अवघड असतं। दोघींच्या मोबाईलला तिथे नेटवर्क नसतं, त्यामुळे त्यांना समजतं की त्या दोघी आता 2000 फुटावरती खूप फसलेल्या आहेत। त्यांना खूप दूर दूरपर्यंत कोणीही दिसत नाही आणि जर कोणी असेलच तरीही त्यांना माहीत असतं की एवढ्या उंचावरून कोणालाही त्यांचा आवाज जाऊ शकणार नाही। त्या टॉवरवरील एका बॉक्समध्ये फ्लेअर गन आणि दुर्बीण असते, परंतु त्या दोघींना माहीत असते की फ्लेअर गनचा उपयोग त्या दिवसा अजिबात करू शकत नाहीत, कारण दिवसा फ्लेअर गनला कोणीही पाहू शकत नाही। दुर्बिणीने बघितल्यावर त्यांना समजते की खूप दूरवर एक गाडी उभी असते, परंतु ते लोक त्यांच्याजवळ पोहोचू शकत नाहीत, कारण एवढ्या उंचावर त्या दोघी त्यांना दिसू शकत नाहीत आणि त्यांचा आवाजही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यानंतर हंटर जेव्हा तिचा मोबाईल चेक करते तेव्हा तिला समजते की तिने जे इन्स्टावरती व्हिडिओज आणि फोटो शेअर केलेले आहेत त्याला खूप साऱ्या लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या असतात। याचा अर्थ असा की टॉवरच्या तळाशी नेटवर्क आहे। त्यानंतर ती लगेचच एक मदतीसाठीचा ऑडिओ क्लिप बनवते आणि इंस्टाग्राम वरती अपलोड करते। तर तिचा मोबाईल एका रस्सीला बांधून टॉवरवरून खाली सोडते, परंतु खूप वेळ वाट बघितल्यानंतरही त्यांना तिथे रेंज येत नाही। त्यामुळे हंटर तिचा मोबाईल शूजमध्ये टाकते आणि तो खाली सोडते, ज्यामुळे मोबाईलला काहीही होणार नाही।
दुर्बिणीने खाली बघितल्यावर त्यांना समजते की एक माणूस तिथे फोनवरती बोलत असतो, त्याच्यासोबत त्याचा कुत्रा सुद्धा असतो. त्या माणसाला आपण टॉवरवरती आहोत हे सांगण्यासाठी ती दुसरा पण बूट खाली टाकते, परंतु तो माणूस तो बूट बघतो आणि त्याला असं वाटतं की तो पहिल्यापासूनच तिथे आहे आणि तो फेकून देऊन तिथून निघून जातो. त्यानंतर बेकी फ्लेअर गन चालवण्याचा प्रयत्न करते, परंतु हंटर तिला थांबवते आणि म्हणते की आताही फ्लेअर गन चालवून काहीच अर्थ नाही, आपल्याला त्यासाठी रात्र होण्याची वाट बघावी लागेल. जेव्हा रात्र होते तेव्हा ती फ्लेअर गन चालवतात आणि त्यांच्या मोबाईलचे टॉर्च सुद्धा चालू करतात. त्यांची गाडी जिथे पार्क केलेली असते तिथे त्यांना काही लोक दिसतात. ते त्यांना बघतात, परंतु त्यांना वाचवण्यासाठी जात नाहीत, उलट ते त्यांचीच गाडी घेऊन पळून जातात. रात्र झाल्यावर त्या दोघींना तिथे झोप लागते आणि जागा कमी असल्यामुळे हंटर तिथून पडणारच असते. तेवढ्यात बेकी तिला वाचवते. त्याच वेळी बेकी बघते की हंटरच्या पायावरती 143 असं लिहिलेलं असतं आणि तिला शॉक बसतो, कारण जेव्हा ती डेरेनला आय लव्ह यू म्हणत असते तेव्हा डेरेन सुद्धा कोड वर्ड मध्ये त्याचा रिप्लाय 143 देत असायचा. त्यावरून तिला समजते की डेरेन आणि हंटर यांच्यामध्ये काही ना काहीतरी चालू आहे. याबद्दल ती हंटरला विचारताच हंटर तिला खरं खरं सांगते आणि तिची माफी सुद्धा मागते, परंतु बेकी खूप उदास होते. थोड्या वेळानंतर त्यांना खूप भूक लागलेली असते, परंतु त्यांची खाण्याचं सामान आणि ड्रोनची बॅग जी की त्या डिशवरती पडलेली असते तिथं जाणं खूप कठीण असल्यामुळे शेवटी हंटर तिथे जायचा प्रयत्न करते, कारण ती खूप धाडसी असते. ती एका रस्सीच्या साह्याने खाली उतरते. ती डिशच्या खूप जवळ जाते, परंतु तोपर्यंत रस्सी संपते आणि उडी मारून ती डिशवरती जाते. आता तिला बॅग मिळते, परंतु रस्सी खूप लांब असते. मग ती सेल्फी स्टिकच्या साह्याने बॅगेला रस्सीमध्ये अडकवते आणि उडी मारून रस्सीला पकडते आणि वर जायचा प्रयत्न करते. बेकी तिला वरती खेचून घेते. वर पोहोचल्यावर त्या दोघी एका कागदावरती लिहितात की आम्हाला मदतीची खूप गरज आहे आणि तो कागद ड्रोनला चिकटवतात आणि ड्रोन हवेमध्ये उडवतात. तेव्हा त्यांना समजते की त्याच्यामध्ये बॅटरी संपत आलेली आहे, त्यामुळे त्या ड्रोनला परत माघारी आणतात. संध्याकाळी अंधार पडतो तेव्हा बेकीला समजते की टॉवरच्या अजून हाईट वरती लाईट असते, याचा अर्थ तिथे चार्जिंग होऊ शकते. मग तिथे जाऊन ती ड्रोनला चार्जिंग करते आणि चार्जिंग होईपर्यंत तिथेच थांबते. पूर्ण ड्रोनची बॅटरी चार्जिंग झाल्यावरती ती खाली उतरते आणि ती चिठ्ठी ड्रोनला फिक्स करून एका दूरवर दिसणाऱ्या घराकडे ते ड्रोन लावतात, परंतु त्या घरापर्यंत जायच्या अगोदरच एका गाडीला ड्रोन धडकते आणि त्यांच्या मदतीची शेवटची आशा सुद्धा संपते. शेवटी बेकी हंटरला म्हणते की तो तुझा बूट मला दे, ज्याच्या साह्याने मी अजून एकदा माझ्या वडिलांना मेसेज करते आणि तो शूज खाली फेकूया. मेसेज बघून माझे वडील आपल्याला नक्की वाचवायला येतील, परंतु हंटर तसं करण्यासाठी नकार देते. तेव्हा तिला समजतं की हंटर तिथे नसतेच. आपल्याला भास झाला आहे. हंटरची बॉडी डिशवरती पडलेली असते आणि बेकीला समजतं की ती आता या टॉवरवरती एकटी राहिलेली आहे. तिला मरण्याच्या अगोदर तिच्या वडिलांसाठी एक मेसेज अपलोड करायचा असतो, परंतु तो डिलिव्हर्ड होऊ शकत नाही, कारण तिथं नेटवर्क नसतं. त्यानंतर तिथे एक पक्षी येतो आणि तिच्या मांडीवर चोचीने टोचा मारत असतो. बेकीला खूप राग येतो आणि ती त्याला मारून खाऊन टाकते आणि तिच्या अंगामध्ये ताकद येते, ज्यामुळे तिला असं वाटतं की आपण आता रस्सीच्या साह्याने त्या डिशपर्यंत पोहोचू शकतो जिथे तिच्या मैत्रिणीची बॉडी असते. त्यानंतर ती तिचा मोबाईल हंटरच्या शूजमध्ये ठेवते आणि हंटरच्या बॉडीला सॉरी म्हणून ते शूज आणि बॉडी खाली ढकलून देते आणि बेकीचा मेसेज तिच्या वडिलांना पोहोचतो. त्यानंतर एका रात्री बेकीचे वडील तिथे आलेले असतात, परंतु त्यांना यायला खूप वेळ झालेला असतो. ते बघत असतात की त्यांच्या मुलीची बॉडी पोलीस घेऊन जात आहेत, त्यामुळे ते खूप रडतात, कारण त्यांचं त्यांच्या मुलीवरती खूप प्रेम असतं. परंतु थोड्या वेळाने त्यांना बेकी त्यांच्या पाठीमागेच सेफ उभी राहिलेली दिसते आणि तिच्यासोबत डॉक्टर सुद्धा असतात. अशा प्रकारे बेकीचा जीव वाचतो.